हरिओम. आज रविवार 7 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की पैसा नीतिधर्माने मिळवावा. ऐकूया. काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचंच काही न व्यसन असतं. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला तर नाही का चालणार. पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका ना. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग आहे. पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नाही किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नाही. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे, पण तो नीतीने वागून आपल्या पोटापुरतच कमावणे जरुरीचे आहे. पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणी समजायचं नाही. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते बरं. अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळतं? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नसतो. हे काही पुरून उरणं नव्हे, याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे, मी काय आज आहे उद्या नाही. पण आपण जसं खात्रीने नाही तशी आपली मुलं बाळ तरी कुठे खात्रीची आहेत, ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असं योग वासिष्ठात वर्णन आहे. तसं ते आपल्यालाही लागू आहे. फरक इतकाच की रामाचं उदासपण पैसा असणेपणाने होतं आणि आपलं उदासपण नसणेपणाने आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं, पण त्याचबरोबर भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं. आता आपण आपल्या पैशाचे बरोबर 2 भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं, जास्तीची हाव धरू नये. आणि हा झाला आपला पैसा. अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्यांचा, त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याच्या मुळात सकट नाश करते. म्हणूनच नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला नक्कीच कारण होते. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.